नागपुर मानकापुर थाना पुलिस के जांच दस्ते को बड़ी सफलता मिली है। 6.64 लाख रुपए की घर चोरी का पर्दाफाश करते हुए पुलिस ने आरोपी को मध्य प्रदेश से गिरफ्तार कर लिया। आरोपी के पास से 7 तोले सोने के जेवरात समेत 5.70 लाख रुपए का माल बरामद किया गया। मानकापुर पुलिस थाना क्षेत्र के बाबा बगदादिया नगर में 17 अगस्त की रात फिरियादी के बंद मकान का ताला तोड़कर चोरों ने 7.8 तोले सोने के जेवरात और 60,000 रुपए नगद समेत कुल 6,64,000 रुपए का माल पार कर दिया था। मामला दर्ज होते ही मानकापुर पुलिस के जांच दस्ते ने सीसीटीवी फुटेज और गोपनीय सूत्रों की मदद से जांच शुरू की। पुलिस को खबर मिली कि आरोपी मध्य प्रदेश जाने वाली एक प्राइवेट बस में सवार होकर भागा है। मानकापुर पुलिस की टीम ने तुरंत पीछा करते हुए सिवनी जिले के घनसोर में दबिश दी और आरोपी दीपक अत्तर सिंह झारिया उम्र 27 को धर दबोचा। पुलिस कस्टडी में पूछताछ के दौरान आरोपी से 7 तोले सोने के जेवरात और मोबाइल समेत कुल रुपए 5,70,000 का माल जब्त कर लिया गया। इस मामले में आगे की गहन जांच जारी है। मानकापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबा बगदादिया नगर म्हणून एक एरिया आहे। त्या ठिकाणी दिनांक 17 ऑगस्ट रोजी एक घरफोडीचा गुन्हा घडलेला होता। अज्ञात इसमाविरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि जवळपास 6,64,000चा मुद्देमाल सोन्याचे दागिने या अज्ञात आरोपीनं चोरी करून नेलेले होते। याच्यामध्ये माननीय डीसीपी अन्नपूर्णा सिंग मॅडम आणि माननीय एसीपी सुनील सिंग पवार साहेब यांनी स्पॉटला व्हिजिट केलेली होती आणि त्यांनी पुढील तपास करण्याचे निर्देश दिलेले होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास चालू केला असता याच्यामध्ये आमच्या पथकानं जवळपास 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेरे हे आजूबाजूचे तपासले आणि त्याच्यानंतर एक संशयित इसम हा बसने आल्याचं निष्पन्न झालं आणि बसने येऊन त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं। याच्यामध्ये आरोपी दीपक अत्तर सिंग झारिया वय 27 वर्ष राहणार सिवनी मध्य प्रदेश याने सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं। सीसीटीव्हीचा पाठपुरावा करत करत आमचं पोलीस पथक हे सिवनी मध्य प्रदेश येथे पोहोचलं आणि त्या ठिकाणी तपास करून या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं। विशेष म्हणजे हा आरोपी कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नाही किंवा गुन्हा करताना त्याने मोबाईल वापरलेला नाही। केवळ सीसीटीव्ही फुटेजचा वर केलेलं कामकाज आणि गोपनीय माहिती याच्या आधारावर हा गुन्हा आम्हाला उघड करता आलेला आहे। याच्यामध्ये गेलेल्या मालापैकी जवळपास 90% मुद्देमाल 5,70,000पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा आमच्या पथकानं जप्त केलेला आहे। याच्यामध्ये जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील साहेब, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ऍडिशनल सीपी साऊ मॅडम, आमच्या डीसीपी मॅडम आणि एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमचे पीएसआय अमित बनकर, एएसआय राजेश बर्णे, हवालदार राहुल गवई, विपिन रक्षे, धीरज कुमार भोपळे, प्रशांत कंदारे, रोशन बागडे या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे आणि मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे।